नमस्कार फ्रेंड्स, मी श्यामल खवई कट्टा या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण हॉटेलमध्ये मिळते तशी डाळ तांदळाची खिचडी बनवणार आहोत। तर इथे मी 2 छोट्या वाट्या इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे आणि साधारण 1.5 वाटी एवढं मुगाची डाळ घेतलेली आहे। हे दोन्ही आता चांगलं आपण धुवून पाणी नितळून घेतलेलं आहे। पातेल्यामध्ये 1 चमचा तेल टाकून त्याच्यामध्ये जिरे टाकायचे, मग तमालपत्र, 2 लवंगा, 2 मिरे टाकायचे आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या चेचून टाकायचे। मग हळदपूड टाकायची, धुतलेलं डाळ तांदूळ टाकायचं, 2 मिरच्या तोडून टाकायच्या आणि डाळ तांदूळ चांगलं तेलात परतून घ्यायचं। माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। तेलात चांगलं परतलं की मग त्याच्यामध्ये इथे 1 चमचा गोडा मसाला आपण टाकलेला आहे। मसाला टाकल्यानंतर परत चांगलं मिक्स करून घ्यायचं। डाळ तांदूळ धुतलेलं जे पाणी आहे ते पूर्ण पाणी आटेपर्यंत चांगलं तेलात परतायचं आणि आपण इथे गरम पाणी करायला ठेवलेलं। परतल्यानंतर हे गरम पाणी त्यामध्ये टाकून घ्यायचं। पाणी जास्तच घालायचं कारण डाळ तांदूळ आपल्याला एकदम मऊ असे शिजवून घ्यायचे आहेत। मीठ टाकायचं चवीपुरते, चांगलं मिक्स करून झाकण ठेवून बारीक गॅसवरती शिजायला ठेवायचं। थोड्या वेळाने झाकण काढून हलवून घ्यायचं थोडंसं, म्हणजे खालवर असं चमच्याने करून घ्यायचं। थोडंसं कच्चं म्हणजे एवढं मऊ शिजलेलं नाही आहे। झाकण ठेवून थोडा वेळ आपण अजून शिजायला ठेवूया। थोडा वेळ झालेला आहे। आता छान असं मऊ एकदम डाळ तांदूळ शिजलेला आहे। आता आपण भांडं साईडला ठेवून तडक्याची तयारी करूया। तर इथे आपण गॅसवरती तडक्यासाठी छोटी कढई ठेवलेली आहे। त्यामध्ये तेल टाकून तेल कढल्यानंतर तर त्यामध्ये मोहरी टाकायची। मोहरी तडतडली की जिरे टाकायचे, थोडीशी हिंगपूड टाकायची। हिंगपूड टाकल्यानंतर 1 छोटा चमचा मी इथे मिरची पावडर टाकलेली आहे। तर हा तडका आहे तो भातावरती असा टाकून घ्यायचा। बघा कसं मस्त वाटतंय, कसं मस्त कलर आलाय आणि फोडणी वरून टाकल्यावरती किती छान वाटते बघा, लाल पिवळं, आणि वरून ही बारीक कोथिंबीर चिरून टाकायची। ही खिचडी थोडीशी पातळच राहते, जास्त घट्ट नाही, खूप छान लागते। नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।